माझ्या यूट्यूब चॅनल एम एम थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इंजेक्टरमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर कोणकोणते इंजिनवर परिणाम होतात आणि त्याचे संभाव्य कारणे कोणते अशी थोडक्यात माहिती करून देणार आहे. तर इंजेक्टर ओपनिंग प्रेशर असमान अथवा चुकीचे असेल तर इंजिनवर परिणाम म्हणजे इंजिनवरील इंजेक्टरचे ओपनिंग प्रेशर हे असमान सेट केलेले असेल तर इंजिन अनियमित चालते. इंजेक्टरचे ओपनिंग प्रेशर प्रमाणापेक्षा अधिक असेल तर कंबशन नॉक म्हणजेच इंजिनवर खटखट असा आवाज निर्माण होतो. इंजेक्टरचे ओपनिंग प्रेशर हे प्रमाणापेक्षा कमी असेल तर इंजिनवर कोणत्याही स्पीडवर फुल लोडवर इंजिन काळा धूर सोडते. डिझेल खपत म्हणजे कंबशन जास्त होते, इंजिनची शक्ती वाया जाते म्हणजे पॉवर लॉस होतो. तर इतर संभाव्य कारणे कोणकोणते आहेत तर डिझेल फ्युएल पाणी मिश्रित असणे किंवा भेसळ असणे किंवा ते योग्यकडचे नसणे. तर ऑइल बाथ एअर क्लिनरमध्ये ऑइलचे लेवल अधिक असणे, कंबशन चेंबरमध्ये कार्बन जास्त साठलेला असणे, फ्युएल सप्लाय सिस्टीममध्ये दोष असणे आणि इंजेक्टर टायमिंग चुकीचे असणे किंवा एफ आय पंपमध्ये दोष असणे, फ्युएल निर्विले असमान असणे, कंट्रोल रॅक किंवा तिथलं कॉन्टॅक्ट दिसलेले असतील तर डिलिव्हरी वाल्व स्प्रिंग तुटलेले असणे, डिलिव्हरी वाल्व उघड्या स्थितीत असणे, पंप गव्हर्नरचे सेटिंग चुकीचे असणे. तर अशा प्रकारे तुम्हाला मी इंजेक्टर ओपनिंग प्रेशर असमान अथवा चुकीचे असेल तर इंजिनवर कोणकोणते परिणाम आणि त्याचे कारणे अशी संपूर्ण माहिती करून दिलेली आहे. धन्यवाद.